करू का स्टार्ट? हा स्टार्ट करा. तर म्हणजे मेनली इंटरव्ह्यूमध्ये लाईक तुम्हाला अकॅडमिक्स रिलेटेड तर काही विचारणार नाहीत ते. जनरली बस फायनान्शियल बॅकग्राऊंड विचारतील की लाईक इन्कम, पॅरेंट्स काय करतात आणि लाईक घराबद्दल विचारतील. जस्ट ते फक्त फायनान्शियल कंडिशन्स विचारतात. बाकी अकॅडमिक्सबद्दल तर काही विचारत नाही. की प्रतीक म्हणजे मी बोललो, काही माझे फ्रेंड्स होते ते सत्यदीप म्हणून आहेत एक सर, लाईक दक्षिणामध्ये, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करत होते इंटरव्ह्यूजसाठी. तर मी लाईक विचारलं त्यांना की लाईक आमचे पण म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू झाले होते तर लाईक बस की फायनान्शियल कंडिशन विचारतायत. लाईक आमचे तर ऑनलाईन झाले होते तर आम्हाला लाईक घर वगैरे दाखवायला लावलेलं. बाकी तुमचे ऑफलाईन होत आहेत तर मे बी म्हणजे जनरली त्यांचा मेन फोकस असतो की फायनान्शियल कंडिशन्स. बाकी अकॅडमिक्स वगैरे ते तिथं जाऊन ते सुधरवून घेतात तुमच्याकडनं. असेल नसेल ते त्याच्यावर ते फोकस करायला रेडी असतात. बाकी म्हणजे दक्षिणाचा मेन मोटो आहे की लाईक जे फायनान्शियली स्टेबल नाहीत त्यांना ते ऑपॉर्च्युनिटीज देतात मेनली. तर त्यानुसार लाईक प्रिपेअर करून जा की फायनान्शियली काही विचारतील तर त्यांचं कसं आन्सर द्यायचं. लाईक त्यांनी विचारलं पॅरेंट्स काय करतात, लाईक ते सांगू शकतात, इन्कम वगैरे. बस तेच मेन आहे. प्रतीक तू काही ऍड करतं? हे बघा यार, हॅलो आता हॅलो हॅलो दक्षिणाचं असं आहे की हॅलो त्यांची फिलॉसॉफी अशी आहे, तुम्ही एकदा हॅलो. हॅलो माझा आवाज येत आहे का? हो, हो येत हो. आहे ना भाऊ. हा, मी काय म्हणतो, तुम्ही स्टार्टिंग पासून स्टेप 1 पासून असं स्टेप स्टेप सांगत चालले तर त्यांना अजून चांगलं वाटेल की बाबा कशी कशी प्रोसेस असते. भाऊ, स्टेप्स अशी इंटरव्ह्यूची काहीच प्रॉपर स्टेप नाही. तुम्ही जाऊन ओके. बसता, ते लोक तुम्हाला कम्फर्टेबलच करून घेतात. आधीच नाव गाव विचारतात, दक्षिणा आपल्या JNV बद्दल विचारतात, आणि त्याच्यानंतर मग ते सरळ याच्यावर येतात का हा का तू फायनान्स आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू असते त्या गोष्टीसोबत. मग घरच्याबद्दल विचारतात, घरी कोण कोण आहे, मेन सोर्स ऑफ इन्कम काय, तुझ्या घरी इक्विपमेंट कोणकोणते आहेत. समजा आपल्याकडे जे म्हणजे सगळं बरोबरच सांगायचं व्यवस्थित, कारण आपण त्यांना व्हिडिओ दाखवत आहोत. तर जो तो व्हिडिओ मध्ये दिसत आहे तो पाहिजेच आपल्याला, त्याला बोलाच लागते. तर आता वॉशिंग मशीन हे ते जनरली आपल्या घरी नसतात. वॉशिंग मशीन जे आहे ते प्रॉपर सांगायचं, आणि त्यांनी जास्त क्वेश्चन करत बी नाही, अकॅडमिक्स रिलेटेड काहीच नाही. विचारले तर 10th मध्ये किती मार्क होते बा, हा क्वेश्चन येऊ शकते. आणि तुला का दक्षिणामध्ये घेऊन, हा कधी म्हणजे समजा आपला इंटरव्ह्यू चालला, त्याने लंबा खिचायचा आहे, त्या केसमध्ये ते विचारतात की तुम्ही कंट्रीब्यूट कसे कराल सोसायटीसाठी. मग याचा याचा दक्षिणा तुमची याचा हेल्प करत आहे. याचा याचा आन्सर कसा देऊ शकणार आहे? आता भाऊ, काही लोकांची इच्छा बी असते. आता जसं सर्च आहे, आपली गडचिरोलीमध्ये सर्च ऑर्गनायझेशन आहे, ते लोक आता NGO चालवत आहेत, समाजसेवा करतात. तर मी त्यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे माझी. जसं नीटवाल्यांचा, बरेच जे नीटवाले आहेत त्यांची इच्छा राहते, ते आपले डॉक्टर बाबासाहेब आमटे सोबत काम करायची इच्छा राहते. किंवा काही लोक आता बिंग डॉक्टर, आम्ही बरेचसे कॅम्प्स वगैरे कंडक्ट करू शकतो. ते पण आम्ही सांगू शकतो का हा मी पुढे जाऊन असे कॅम्प्स कंडक्ट करायची इच्छा आहे माझी. आणि आपल्याजवळ काहीच प्लॅन नाही आहे सध्या तरी, माझ्याजवळ काही प्लॅन नाही आहे. पण मी नक्कीच या गोष्टीकडे बघीन की मी कसा करू शकतो. आणि समजा नाही जरी सुचला मला काही, तर मी दक्षिणाशी जुळून राहील आणि जे होईल दक्षिणा थ्रू हेल्प करेल. कारण आता हा, तो एक सध्या मेन मनीष पॉइंट आहे, ओबराय कारण सर आहेत. की खूप सारे लोक दक्षिणाला पण जोडतात. जसे की सत्यदीप सर होते, दीपायन सर पण होते एक आधी. तर लाईक दीपायन सर आधी फक्त दक्षिणासाठी काम करायचे, त्यांच्याकडे काही पोस्ट वगैरे नव्हती. लाईक ते फक्त ऍज अ कंट्रीब्युशन दक्षिणाला देत होते. तर त्यांनी म्हणजे ते वेगवेगळ्या JNVsला जायचे, दक्षिणाबद्दल सांगायचे, कारण की त्यांच्या वेळेस एवढं फेमस नव्हतं दक्षिणात स्टार्ट झालेलं. लाईक 2-3 बॅचेस झाले असतील. तर नंतर ते खूप मोठ्या पोस्टवर होते दक्षिणाच्या. लाईक त्यांच्याकडे पूर्ण अकॅडमिक्स होतं दक्षिणाचं, सगळ्या सेंटर्सच्या. तर लाईक तुम्ही हे पण आन्सर करू शकतात की तुम्ही दक्षिणासाठी कंट्रीब्यूट करू शकतात, जे त्यांना खूप छान पण वाटेल. ज्यांना बोलायचे ते बोलू शकतात. लाईक हा, म्हणजे तुम्ही माईक सुरू करू शिवानी. शकता. हा हा. भाऊ, त्यांनी आपले आधीचे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करताना जे ते त्याच्या डॉक्युमेंट सोबत क्रॉस चेक करतात. नाही, बोलू शकते तू. काय होतं आता, हा, तिचा काय तिचा आलं क्वेश्चन मेसेज. तिचा क्वेश्चन असा आहे की जे त्यांनी डॉक्युमेंट आधी भरले होते
त्याच्यासोबत ते चेक करतात का तुमचे जे आता हा. प्रेझेंट आहेत? लाईक इन केस करू नाही होत, शकतात, सहसा व्हेरीफाय नाही होत. एवढं सहसा नाही होत. आणि like भाऊ, documents ते ची डॉक्युमेंट process- ऑन द स्पॉट त्यांच्याजवळ नसतातच. हा, आणि ती प्रोसेस चिल असते थोडी, एवढं काही टेन्शन नसतं डॉक्युमेंट्स प्रोसेसचं. एकदा त्यांनी Prop- सिलेक्ट केलं ना, ते बघत नाही डॉक्युमेंट्स. ते तुम्ही- डॉक्युमेंट तुम्ही म्हणजे ऑन- ते बोलताय. तुम्ही ऑनलाईन दिले होते ना, तर ऑफलाईनची काही प्रोसेस माहित आहे का? भाऊ पक्का आहे का डॉक्युमेंट म्हणजे हे लोक ते विचारतायत ना की आम्ही हे लिहून दिलं होतं इन्सिडन्स मला का घ्यायला पाहिजे, ते गोष्टी व्हेरीफाय बद्दल बोलतायत ना. रजिस्ट्रेशन नाही होत. ते verify. ते कधीच नाही होत, कधीच व्हेरीफाय नाही. ओके ओके. ते फक्त त्यांना हवं असतं की आणि त्यांना दक्षिणाची त्यांची फिलॉसॉफी अशी आहे भाऊ का आपण एक्सेप्टच करत चालतो. आमच्याकडे तर एक्झाम कंडक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम झाले, त्यांना प्रोटेक्ट करून गेले. तर लास्टचे 2-3 होते, नवीन स्टुडंट येत होते. दक्षिणा म्हणते का हा माझ्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्ही या, जेवढे येऊ शकता तेवढे या. आणि ते लोक सरळ असे बी बोलतात तर तुम्ही इथं कसे याला ते फरक नाही पडत, इथं आल्यावर मेहनत करा. तर जनरली काटत नाही, एखादाच राहते जो कटते. अजून समोरची प्रोसेस काय असते त्यांची? बाकी नंतर एकदा सिलेक्शन झालं त्यानंतर ऑफर लेटर येईल, बोलवतील. मग बाकी तिथं गेल्यावर काही नाही, स्टार्टिंगला काही डॉक्युमेंट्स चेक करतात, लाईक म्हणजे चेक इन द सेन्स जे की हवे असतात, लाईक 10th मार्कशीट, 12th मार्कशीट्स, परत कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे, लाईक हे डॉक्युमेंट्स जे निडेड असतात. बस बाकी क्लासेस वगैरे असतात तिथे गेल्यावर, म्हणजे लाईक काइंड ऑफ नवोदय सारखंच आहे. हा, ते तर आहे. इंटरव्ह्यूच्या वेळी काही कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम वगैरे, म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी असं? नाही तुम्ही नाही हिंदीत होत, जनरली नाही होत. कम्फर्टेबल आहे. ओके ओके. तर हिंदीमध्ये देऊ शकतो हिंदीची आपण. हा, हिंदीमध्ये देऊ आणि शकतो. समजा ते सर जरी तिथून येणारे सर जरी त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असला तरी आपल्यातलाच एक मुलगा त्यांना अकंपनी करत असते, त्यांना असिस्ट करत असते. ओके ओके. तर तो प्रॉब्लेम नाहीच येत. आणि जनरली हिंदी तर सगळ्यांना येते, तर ते पण कम्फर्टेबल असतात हिंदीमध्ये. नाही, खूप साऱ्या लोकांना म्हणजे घाबरतात ना बोलताना, त्याच्यामुळे ते कम्युनिकेशन प्रॉब्लेम होते. तर तशा टाइमला काही ते tips लोक असतील कम्फर्टेबल तुमच्याकडे? करून घेतात भाऊ. जसं ओके ओके. ते लोक म्हणजे ओळखून ते घेतात पण का याला नवोदयांचेच आहेत. बोलण्यात इश्यू आहे बा. ते पण नवोदयांचेच आहेत, म्हणजे लोकं- जनरली सत्यदीप सर येतील, नाहीतर रविरंजन सर जनरली नाही येणार, सत्यदीप सरच येतील. तर ते सगळे म्हणजे नवोदय पास आउट आहेत, मॅक्झिमम त्यांच्यातल्या दक्षिणामधले पास आउट आहेत. त्यांची तर टीमच like पुरी ते पण- दक्षिणाची नवोदयाची आहे. हा म्हणू शकतो, हो, पूर्ण टीम जी दक्षिणाची. कमिटी तिथं आहे भाऊ, आधी फक्त दक्षिणा नवोदयासाठीच होतं. हे खुललं आता 2016 पासून खुललं आहे. तर जे कोणी आता तिथं काम करणारे लोक जे आहेत ते जुने आहेत आणि ते नवोदयाचेच आहेत. ओके ओके. काहीच इश्यू नाही आपल्याला. तर बघा, कम्युनिकेशनचा काही प्रॉब्लेम तर आहे नाही. तुम्ही तुमच्या हिंदी लँग्वेजमध्ये आरामशीर बोलू शकता टीचर सोबत. हा, थोडा घाबरू शकतो आपण, कारण की नवीन नवीन असतात लोक, तर त्याची थोडी प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही, की बोलायचं कसं त्यांच्यासोबत, काय हे थोडं बघून घ्या. याच्यामध्ये आता काही टिप्स सांगण्यासारखं तर आहे नाही. हे नॉर्मल माणसासोबत जसे बोलतो हा. आपण, ते तसं बोलायला लागेल. आणि ते पण नवोदयाचे असल्यामुळे तुम्हाला ते कम्फर्टेबल करतील. थोडा घाबरण्याची जितकी गरज नाही. जसं आपण टीचर सोबत बोलतो ना, तसंच त्याच लेवलला बोलायचं. हा त्याच लेवलने बोलायचं, काही म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाहीये. ते पण एकदम म्हणजे चांगले लोक आहेत, लाईक मस्त बोलतात आणि कम्फर्टेबल राहा, जास्त काही टेन्शन घ्यायचं हे नाहीये. आणि असं आहे, तुम्ही जे रजिस्ट्रेशन मध्ये जे गोष्टी टाकले होते ते बरोबर सांगा. म्हणजे जे टाकले आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगितले तर मग ते प्रॉब्लेम येणार. नाही मीटिंग आता हा एक मंथन म्हटलं होतं, इन्कम मध्ये माझी इन्कम वाढली आणि मी आधी कमी टाकलो होतो. चालते. आपल्याला सांगता येते का त्यावेळेस इन्कम तेवढी होती बा, तेवढी आणि होती, नवीन हा. इन्कम जी आता बनवली आहे डेट कधीची आहे रे त्याच्यात मंथन मंथन? हे 23-24 म्हणजे या सेशनचं. म्हणजे मार्चच्या नंतर बनवली आहे ना? आता तो recently मागच्या काढला वर्षीची आहे का या वाटतं. वर्षीची आहे? हे आता काढलं जस्ट. तिथं डेट तुझ्याजवळ जे इन्कम आहे ते मार्च 2024 नंतरची आहे का आधीची आहे? तिथं तसं नाही, तिथे 1 वर्षाचा आहे. 23-24 तहसीलदारकडून काढला होता. तो जो हा, ते- 23-24 चा इयर आहे ना, तो मार्च 31 ला संपला.
लेट मी चेक. आता तुझी जे नवीन निघली आहे ना ते 24-25 ची आहे. हा हा बघा लागला. तू अपलोड केलास ते आहे तुझ्याजवळ? अपलोड करायची नव्हती ना इन्कम. बरं ठीक आहे, तिथं तुला फक्त बोलता आला पाहिजे का? ठीक आहे सर, माझ्या नॉलेज मध्ये आधीची होती, आधी तेवढी होती, ही त्याच्या नंतरची आहे. माझ्या नॉलेज मध्ये होती ती मी भरली घरी न बोलता. हम्म. त्याच्या आधीची इन्कम तेवढीच होती आणि रिसेंटली आता अशी इतकी निघाली आहे. आणि Okay. ठीक आहे 2 लाख 3 लाख पर्यंत इन्कम लाईक ठीक आहे त्यांच्यासाठी. फरक किती आहे ते सांग. हा. म्हणजे एक्झॅक्ट कोणती व्हॅल्यू? अंदाजे सांग ना, किती 10-12 हजारचा फरक आहे बा, 20 हजारचा फरक आहे? अंदाज तर आपला किती 60,000. 60,000 हा चा ठीक फरक. आहे. बरं, टोटल जे इन्कम 1 बनत आहे ते 2च्या अंदर आहे का जास्त आहे? अंदर आहे. ठीक आहे, होते 2-10 अशी काहीतरी हे आहे वाटते, होऊन जाते. हा माझी आता रिसेंट हे जे निघले हे किती आपला 1,80,000 निघला. अच्छा, आपली 120 होती. पाहिजे ते बोलशील तसं का सर? आधी जे माझ्या नॉलेज मध्ये होती त्या हिशोबाने मी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर ही इन्कम बनवली आहे, तर ठीक आहे बाबा, थोडा बहुत फरक पडला असेल. हो बिकॉज पहिले 15 चा पडेल ना पर मंथ. 15 मंथ सॅलरी पडत तसं हे केलं होतं. सॅलरी स्लिप जे राहते टीचर्सची ते काढली होती तर ते 15,000 निघताय आता. पहिले 10,000 ते सांगा लागेल. हा असं सांग. हा चालेल. सांगू शकतो. नाही व्हॅलिड पॉईंट पण आहे, कारण की इन्कम टीचरचा पगार तर बरोबर आहे कमी जास्त होत राहते आणि प्रायव्हेट टीचर आहेत आय थिंक. हा प्रायव्हेट टीचर. हा मग तर व्हॅलिड पॉईंट आहे, मग काही नाही करणार. हो. बाकी अजून कोणाला क्वेश्चन्स असतील तर टाका, म्हणजे बघा. हा कोणाला काही क्वेश्चन्स आहेत ते विचारून घ्या, नाहीतर म्हणजे इथं कम्फर्टेबल नसाल तर मेसेज पण करू शकता. मेसेज पण टाकू. मला मेसेज कराल तर मे बी मी रिप्लाय नाही देऊ शकेन. विचारून घ्यावं तुम्ही, मग भाऊला विचारून घ्या. हा म्हणजे मेसेज टाकला तिथे दिसते मला, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला काय मेसेज आहे. अच्छा, इथं बोलताय का? मला वाटलं व्हॉट्सअपवर पर्सनल मेसेज. नाही व्हॉट्सअप नाही, इथं आपल्या कॉलला. आणि यांना टाइम ड्युरेशन काय असते? टाइम ड्युरेशन काही नसते ग. टाइम ड्युरेशन काहीच नसते. तुला क्वेश्चन विचारतील, त्यांना जर तुझ्यासोबत बोलावं वाटलं तर लंबा खेचन, नाहीतर ठीक आहे 4-5 क्वेश्चन आणि सोडून देत. मॅक्सिमम 15-20 मिनिटं. मॅक्सिमम बरोबर. आणि यांना आता ऑफलाईन असल्यामुळे यांना व्हिडिओ बनवून न्यावं लागले का घरचा वगैरे? हो भाऊ, यांना घरचा व्हिडिओ बनवून न्यायचा आहे. त्यांना सांगितले असतील ना, त्या डॉक्युमेंट्स मध्ये मेन्शन असतील. हा मेल जाते त्यांना तसं. ते प्रिपरेशन काय करायचे डॉक्युमेंट्स वगैरे गेलाय. ते सगळ्यांनी ते व्हिडिओ वगैरे बनवून ठेवून द्या, त्यांचा इंटरव्ह्यू आहे समोर. बघ फक्त इश्यू इन्कमचाच येईल नाही का, बाकी गोष्टींचा तरी विचारणार नाही जास्त. ते नाही अकॅडमिक्स रिलेटेड काही विचारत नाही, बस ते त्यांचा मेन मोटिव्ह आहे की जे फायनान्शियली अनस्टेबल आहे त्यांना ते प्रिफर करतात. हा ओके, तेवढाच क्रॉस चेक करतील, बाकी काय करणार. बाकी दुसरं काही विचारत नाही ते लोक. तुमचे क्वेश्चन्स टाका, म्हणजे लवकर होतील तर आम्हाला पण चांगलं. हॅलो, अजून काही एक्स्ट्रा पॉइंट सांगण्यासारखे? पोट्टे कुठे आहेत? बाकी पोट्टे कुठे आहेत जे सिलेक्ट झाले आहेत? सर्वांना मेसेज तर टाकला होता पर्सनली आणि ग्रुपवर बी आता. बघ म्हणजे आम्हाला सध्या पर्सनली मेसेज येत आहेत वगैरे, तर मी सध्या पर्सनली जास्त बोलू नाही शकतो. आता भाऊने यायला पाहिजे होता. हो कॉल बी केला होता, काय कळलं.
ठीक आहे, जे आले एक नसतील दोन त्यांना तुम्ही फॉरवर्ड करून द्या गोष्टी. हा आणि मी युट्यूबला जे जे टाकतो, जॉईन झाले. आजच टाकतो ग्रुप आहे ना युट्यूबला. हा तिथं बघून घ्या तू. ग्रुप आहे ना तुमचा म्हणतो ना? हो. त्याच्यावर लिंकही शेअर करशील भाऊनं पाठवलेली, आणि पॉइंट जमला तर तू टाईप करून टाकू देशील. हो. इंटरव्ह्यू झाल्यावर सिलेक्शन रिझल्ट. ओके. इंटरव्ह्यू झाल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट येणार सिलेक्शनचं? आता ते तर काही आयडिया नाहीये, बट ते मेल करतात. विथिन मंथ? भाऊ तसा म्हणजे विदिन आता म्हणजे जनरली पूर्ण ऑल ओव्हर इंडिया इंटरव्ह्यू 5 घेतात ना तारखेला ते. आहे ना. काय म्हणता? एकच बोला कोणतरी, आवाज नाही आला. भाऊ आता जो इंटरव्ह्यू आहे हा. तो आता महाराष्ट्रातच 4 ते 5 डेट ठरले आहेत ना, असा Okay. प्रत्येक स्टेटमध्ये होत आहे. हम्म, तर हम्म. सगळे इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल जो इंटरव्ह्यू त्याच्यानंतर विदिन अ मंथ. ओके. आपण नाही सांगू शकत आपला इंटरव्ह्यू कोणता आहे किंवा आपल्याला, तर त्या दिवशी फायनल इंटरव्ह्यू होईल इंडियाचा, त्याच्या विदिन अ मंथ किंवा विदिन 10 डेज लागून जाते रिझल्ट. आणि त्यांना जास्त गॅप द्यायची बी नाही राहत. आता 5 तारखेला एक्झाम आहे, 6-7ला तिथून म्हणजे व्हॅली खाली होईल, आणि ते मग मला वाटतं का 15 पासून बॅच सुरू बी करतील, या प्लॅनिंग मध्ये राहतात ते लोक. आमच्या वेळेस तर आम्ही गेलो 2 दिवसानंतर दुसरी बॅच आली होती. ओके. ओके. तू काहीतरी बोलत होता? आणि जेईच्या लाईक ऍडव्हान्स संपल्यानंतर लगेच बोलवतील, मे बी आधी पण बोलवू शकतात. लाईक म्हणजे जसं व्हॅली खाली होते तसं ते लोक बोलवतात. आणि लाईक येऊन जाईल रिझल्ट. IIT-चा कुठं आहे? बँगलोरला का? नाही नाही व्हॅलीलाच आहे. भाऊ, रिपीट पुण्यालाच आहे. ते एकच आहे. ओके. ओके. छान छान. अजून काही क्वेश्चन्स तुमचे? बाकी पण टाका, हे दोघं तिघच विचारतात. मॅक्झिमम चान्सेस आहेत समोरची सिलेक्शन प्रोसेस म्हणजे सगळ्यांचाच लागायचा, पण ओके एक दोन कटतात ते. आता ते त्यांना जितके मुलं पाहिजे तितकेच घेणार, प्रत्येकाला तर घेऊ शकत नाही. ते असंही होत असेल ना की आता इंटरव्ह्यू सगळ्यांचे चांगले गेले, पण जे लिस्ट आता त्यांना 50 मुलं घ्यायचे आहे, तर ते पहिले 50 मुलंच घेणार. ते इंटरव्ह्यू किती पण देऊत. नाही ते असं असतं जनरली, ते जेवढे घ्यायचे असतात जनरली तेवढेच घेतात, एकात कटतो. ओके. ओके. खूप कमी चान्सेस असतात कट व्हायचे. नाही म्हणजे आता इंटरव्ह्यूसाठी जनरली इंटरव्ह्यू मध्ये तोच कटतो ज्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. जो अनस्टेबल आहे तो नाही कटत, काइंड ऑफ आणि असं म्हणू शकतो. इंटरव्ह्यूला किती सिलेक्ट होतात? जवळपास 50ची बॅच असते ना? नाही बॅच 100 मोठी असते. 50 नाही भाऊ, 50 जे तुम्ही बोलतात ते याचं आहे, आपला जे पुण्यामध्ये COEP सेंटर्स आहेत त्याचं आहे. आमच्या वेळेस दक्षिणाच्या व्हॅलीमध्ये 300 मुलं होते, म्हणजे मुलं मुली मिळून 300 होते आपले नीट साठी. आणि तुमचे किती होते रे? जेई साठी 200 होते जवळपास. अरे छान छान. आणि आता वाढलंय वाटतं. नाही आम्ही जेव्हा होतो ना वाढवतायत. असं काहीतरी सिनारिओ होता ना, 100च घेणार, 100च्या वर तर नाही घेतील. नाही ते म्हणजे भाऊ, लाईक तुमच्या वेळेस कोरोना जास्त याच्यात होता. जे सेंटर्स आहेत ना डिफरंट JNVला, तिथं लाईक 80-100 असेच घेतात. व्हॅलीला म्हणजे ते आता अकोमोडेशन वाढवत जात आहेत, तर ते जसं जसं अकोमोडेशन वाढतात तसं ते काउंट वाढवत आहेत पोरांचं. ग्रेट. मॅक्झिमम चान्सेस वाढवतात तिथं, क्लासरूम पण वाढवतात. आता लाईक ते आम्ही नाही सांगू जो शकत इंटरव्ह्यू द्यायला चालले तिथं, पण इन केस अगर त्यांच्याकडे बेटर ऑप्शन असेल मे बी तुमच्यापेक्षा, तुझ्या मार्क्स पेक्षा, तर मे बी तिथं मॅटर करू शकतात. बट ते खूप कमी केस आहे की ते मॅटर करतील, असं नेग्लिजिबल काइंड ऑफ. मेन फोकस तुम्ही ते फायनान्शियलचा बघून घ्या की बाबा कुठे कमी जास्त होत आहे का, त्याच्यावरच आहे. बाकी दुसऱ्या गोष्टी तर झालं. पेपर काढल्या म्हणजे मॅक्झिमम चान्सेस असतात सिलेक्शनचे समोर. 99% चान्सेस सिलेक्शनचे समजू शकतात. फायनान्शियलचा ते डिस्कस करताना थोडा सांगायचं की काय प्रॉब्लेम झाला होता, काय आहे. कारण की कोणाची वाढू शकते, बरोबर आहे. आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो ते डेट वेगळी असते. आता 1 वर्ष होतात जवळपास रजिस्ट्रेशन नंतर, तर तेव्हापर्यंत कोणाकोणाची इन्कम वाढतात, तर त्याच्यानुसार ते बोलायचं. आणखी कोणाला काही क्वेश्चन्स?
जेईचे मार्क्स मॅटर करतो का? नाही करत ना. जनरली नाही करत, ते सांगितलं त्याने, Generally. ऍड्रेस केलं ते गोष्ट. दक्षिणाचा स्कोर जे आहे त्याच्यावरच मॅटर असते सगळं. हा हा आणि हो तुमचं ऑलरेडी सिलेक्शन झालाय तर याच्यामुळे आता कोणते स्कोर वगैरे काही लागणार नाही. हा तेच. अजून काही क्वेश्चन्स? मग आम्ही 5-10 मिनिटं अजून थांबू शकतो, त्याच्यानंतर मग आमच्याकडे पण जास्त वेळ नाही. 5-10 मिनिटात काय काय होऊ शकते कवर तेवढा करणार. लवकर लवकर बोला म्हणजे आम्ही पण फ्री होऊ, तुम्ही पण फ्री. आणि जे जे पॉईंट सांगितलंय ते ओके ठीक आहे, तुम्हाला आठवण नसतील तरी पण मी व्हिडिओ टाकून देईल यूट्यूबला. पण ज्यांना ज्यांना आठवण आहे ते नोट करून ठेवा, काय काय आपल्याला प्रिपेअर करावं लागेल तितकं करून घ्या. जास्त हार्ड पण नाही आहे आणि जास्त लेझी पण नको घ्या. म्हणजे ओके चान्सेस खूप जास्त आहेत पण आपण प्रिपेअर करायला पाहिजे ते भाई, कोणती गोष्ट हा. असो. हो हो, ते थोडं सुंदर गोष्ट त्याच्यावर वाटू शकते. काय म्हटलं, आवाज नाही आला मला. आता भाऊ, हे लोक आता समजा इंटरव्ह्यू जात आहेत, त्यांना दाखवायला लागेल का मी डिझर्विंग आहे, माझ्यात करायची इच्छा आहे. आता जसे तुम्ही म्हणले लेझी, समजा हे एकदमच हलक्यावर सोडून चालले गेले आणि तिथं काहीही बोलतायत तर तो बरोबर. शायद तर नाही त्या गोष्टी. प्रिपेअर करून घ्या तुम्ही, चांगले प्रिपेअर करा. काही तुमचे पॉईंट्स असतील तर तुम्ही ग्रुपवर पण टाकू शकता. आता आपण ठीक आहे थोड्या वेळात वाइंड अप करून टाकू सगळं. काही पॉईंट्स असतील मला पर्सनली मेसेज करा, नाहीतर हे आपले दादा भाऊ पण आहेत ग्रुपवर, यांना पण तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. आमचे नंबर पण आहेत ना त्या ह्याच्यात, हा पोस्टर ग्रुपला मध्ये टाकलाय. आहे. पोस्टर मध्ये पण नंबर आहे. आणि यांचे नंबर जरी नाही भेटले तरी मी तर आहो, मला जेव्हाही मेसेज केलं मी यांना फॉरवर्ड करून टाक. ठीक आहे. तर तुम्हाला पर्सनली जरी काही बोलायचं असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधी कॉल करून सगळ्या 2-4 मिनिटं जे पण तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून टाकायचे. ठीक आहे. अजून काही राहिले का तुमचे पॉईंट्स बोलायचे असतील तर? प्रतीक? नाही, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना झालं माझं. की सिलेक्ट हा झालं. हा हा मेन गोष्ट तेच होती. सिलेक्ट झाले. ठीक आहे, एकदम ती गोष्ट आहे. हा हा बघा, एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 1 वर्ष फ्रीमध्ये कोचिंग कोणी देत नाही पहिली गोष्ट तर. आणि दक्षिणासारखे टीचर्स इतके भारी टीचर्स आहेत की ते तुम्हाला ॲलेनमध्ये कुठं पण नाही भेटणार. ॲलेनचा पण ओके, ॲलेनचे टीचर जे आहेत ना, जे जे चांगले टीचर्स आहेत ते फक्त स्पेसिफिक बॅचसाठीच असतात. बाकी टीचर्स तेवढे बी म्हणजे प्रत्येक बॅचला चांगले टीचर नाही मिळत. दक्षिणाला एक व्हॅलीमधला तर सगळ्यांना सारखेच टीचर असतात, एकच टीचर असतात. ते त्यांचा फायदा तुम्हाला घेणे आहे. तर इंटरव्ह्यूला ट्राय करा, जितकं चांगलं प्रिपेअर करून जाता येईल तितकं चांगलं करून जा. चान्स सोडायचा नाही बिलकुल. दक्षिणासाठी पोरं मरतात, खरं सांगताय मी. आमच्या वेळी खूप बघितलं मी. माझा पण सिनियर आहे तसं, आम्हालाही असं बाई झाला पाहिजे तसं आहे ते. प्रत्येकच नवोदयमध्ये वाटते भाऊ दक्षिण. इतकी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटली म्हणजे रिझल्ट नाही सांगता येत. ठीक आहे. मग आपण काही अजून राहिलं का, वाइंड अप करू टाकू? नाही, करू शकतो रे आपण. हां, कोणाला अजून काही डाऊट्स असतील तर टाका लवकर, नाहीतर मग ठीक आहे आपण थोड्या वेळात. हॅलो, चॅटला टाका, चॅट बॉक्स सुरूच आहे आपला. ठीक आहे. थँक्यू मग हेमंत आल्याबद्दल. अरे नाही, आमच्यासाठी पण चांगलं आहे की लाईक बोलायला भेटलं आणि छान वाटलं. ठीक चला आहे. पोट्टे, थँक्यू ऑल द बेस्ट. हेमंत. घाबरायची काहीच गरज नाही. ओके, हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांनी थोडा एक्झाम क्लिअर. स्वतःबद्दल कॉन्फिडन्स ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा आहे, बाकी गोष्टी होऊन जातील. ठीक आहे. थँक्यू प्रतीक, थँक्यू हेमंत. थँक्यू तुम्ही पण आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली.